जे आत्मतत्व आहे किंवा ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वाला तो प्राप्त होतो। आणि ते ब्रह्मतत्व निरतिशय व्यापक आहे, केवळ एकमेवाद्वितीय आहे आणि त्याच्यामध्येच ह्या सर्व प्राणीमात्रांचा भास होत असतो। सर्व प्राणीमात्र त्यात सर्व प्राणीमात्रांचा अधिष्ठान तो आहे, म्हणजे सर्व प्राणीमात्र त्या अधिष्ठानावर आध्यस्थ आहेत, कल्पित आहेत, मिथ्या अशा प्रकारचे प्रतीत होत आहेत असं सांगतात। आणि येन सर्वमिदं ततं, ह्या सर्वांना त्या परमात्म्यानेच व्यापलेला आहे, म्हणजे तो परमात्मा अखंड आहे, म्हणजे देश काल वस्तू विवर्जित असं केवळ परमात्म्याचं स्वरूप सर्वत्र निरतिशय व्याप्त आहे। त्या परमात्म्याच्या शुद्ध स्वरूपात त्याला कोणती उपाधी नाही किंवा त्याला कोणत्याही प्रकारचं विशेषण नाही, असा तो परमात्मा आहे। आणि त्या परमात्म्याला प्राप्त माझा भक्त होतो। मग माझा भक्त जेव्हा प्राप्त होतो असं भगवान म्हणतात, तेव्हा अशी शंका येते की तो कशा रीतीनं, तो तर आत्ता तर मुक्त होत झाला नाही, केवळ त्याने भगवंताची श्रद्धापूर्वक भावनेने रात्रंदिवस भक्ती केली, परंतु मग त्याचा पुढचा प्रवास म्हणजे तो मरणाच्या पूर्वी तर मुक्त झाला नाही, मरण समयी तो मुक्त होतो का, तर त्या ठिकाणी तो तर ब्रह्मलोकाला जातो। म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत प्रवास त्याचा कसा होतो, त्याला किती काल लागतो, या प्रकाराने आपल्यासमोर शंका किंवा विचार येतात। आणि त्या विचाराचं उत्तर श्रुती माऊली जे सांगते त्याच्या आधाराने या ठिकाणी सांगितलं जात आहे की भगवान परमात्मा सांगतात पुढचा प्रवास कसा आहे, तर यत्र काले त्वनावृत्ती, ज्या कालामध्ये तो आपलं शरीर सोडतो त्या ठिकाणी तो अनावृत्तीला म्हणजे पुन्हा जन्माला येत नाही, म्हणजे पुनरावृत्तीला तो प्राप्त होत नाही। हा एक काल कोणता आहे, ज्या कालात त्यांनी देह सोडला असता तो पुन्हा पुनरावृत्तीला येत नाही, तो काल कोणता, यत्र काले त्वनावृत्ती। आणि आवृत्तींचैव योगिनः, आणि त्या योग्याला जेव्हा अशा योग्यांना जेव्हा आवृत्ती होते, म्हणजे काहींनी अशा काळात देह ठेवलेला आहे की त्या काळातल्या देह ठेवण्याने त्यांना पुन्हा पुनरावृत्तीला किंवा जन्ममरण परंपरेला यावं लागतं। एक जन्माचा अभाव रूप असणाऱ्या मोक्षाला प्राप्त होतो आणि एक पुन्हा पुनरावृत्तीला प्राप्त होतो। पण हे दोन्ही प्रकारचे योगीच आहे, एक आहे कर्मयोगी आणि एक आहे अष्टांग योगाचं भक्तीसहित अनुष्ठान करणारा किंवा केवळ आपल्या इष्टदेवतेचं ईश्वर रूपाने उपासना करणारा, असा ह्या दोघांनाही पुनरावृत्तीला यावं लागत नाही। आणि हा जो आहे कर्मठ म्हणजे कर्मनिष्ठ, म्हणजे कर्माचं आचरण करणारा पुरुष, तो पुरुष मात्र या ठिकाणी कोणत्या कर्माचं आचरण करणारा, सकाम कर्माचं आचरण करणारा। वेद हा इष्ट म्हणजे काय, तर आपलं ईश्वर रूपाने, हां तसं याचं ध्यान करताना जे सांगितलं आहे तर त्याच्यामध्ये ईश्वर मी आहे, म्हणजे हे असं तुमचा जीव तर अल्पज्ञ अल्पशक्तिमान आहे आणि त्यांनी केलेली जी उपासना आहे त्या उपासनेमध्ये मी भक्त तू देव आहेशे करी असं होईल, पण मीच देव आहे अशी कशी काय उपासना होते, तर उपासनेच्या बाबतीत आपल्याला कोणतंही स्वातंत्र्य नाही। उपासना ही विधीनं सांगितल्याप्रमाणे विश्वासपूर्वक आणि आग्रहाने करायची असते। त्या ठिकाणी आपण ज्याची उपासना करतो ते त्या पदार्थाचं स्वरूप असंच असलं पाहिजे असं नाही। त्यासाठी उदाहरण दिलं कसलं, शालिग्रामाचं। आपण प्रत्यक्ष नाही हे मी ब्रह्म आहे, हां तर काय आहे की ईश्वर जो आहे ना, जसं ब्रह्म सर्व आहे की नाही तसं ईश्वरसुद्धा सर्व आहे की नाही, हा मी ईश्वर आहे असं चिंतन करायचं। त्याचं अगोदर जे अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान ईश्वराने मी ईश्वर आहे असं चिंतन करून काय उपयोग आहे, असं आपल्याला शंका येते। आणि असं चिंतन जीव अल्पज्ञ अल्पशक्तिमान असताना त्यांनी सर्वज्ञ सर्वशक्तिमान ईश्वर मी आहे असं कसं चिंतन करावं, असं आपल्याला वाटतं। तर त्याचं कारण काय आहे, शास्त्राने तुम्हाला ब्रह्मरूपतेकडे जाण्यासाठी जी अनेक साधनं सांगितलीत ना, त्याच्यामध्ये अहंग्रह उपासना पण सांगितलेली आहे। आणि त्या अहंग्रह उपासनेमध्ये आपण जर
एक पहिल्यांदा एक प्रतीक उपासना आहे आणि एक अहंग्रह उपासना आहे. तर प्रतीकाची म्हणजे आपल्यासमोर कोण आहे, शालिग्राम शिळा आहे आणि आपण काय म्हणतो हा चतुर्भुज भगवान विष्णू आहे अशी पूजा करतो. पण ह्याच्यातून त्याला ईश्वराची प्राप्ती होते की नाही? होते. कारण का, याविषयी त्यांनी हे नाही, हा विचार करायचा नाही त्याला कोणता, की हा जो माझ्यासमोर जे ओंकार आहे, ओंकार प्रतीक आहे किंवा कोणती मूर्ती आहे, तर ही मूर्ती जी आहे हे माझं स्वरूप, आपले हे परमात्म्याचं स्वरूप नाही, हा पाषाणही नाही. पाषाणाच्या ठिकाणी त्यांनी कोणती कल्पना करायची, हे साक्षात माझ्या इष्टदेवतेचं स्वरूप आहे, ही उपासना करायची. आणि ती कोणत्या स्वरूपात करायची? ईश्वर स्वरूपात करायची. हे कोण सांगतं? शास्त्र. आणि ईश्वर स्वरूपात केलेला तो ईश्वर जो आहे तो ईश्वर मी आहे. तो आता तुम्ही म्हणाल की ही उपासना काय? तर ही उपासना शास्त्राने सांगितली. ह्याच्यात दहरोपासना, शांडिल्योपासना किंवा ह्याच्या निर्गुणाच्या जवळ जाणाऱ्या उपासना, ज्ञानाच्या जवळ जाणाऱ्या उपासना, ह्या उपासनेचं फल त्याला इथं होत नाही. त्याला ह्या उपासनेचं फल मृत्यूनंतर प्राप्त होतं. आणि ती मृत्यूनंतर कसं प्राप्त होतं? तर जेव्हा तो ब्रह्मलोकात जातो आणि ब्रह्मलोकात कल्पांताच्या वेळेला जेव्हा ब्रह्मदेव मुक्त होतो त्यावेळेला त्याचे फल मिळतं. आणि जर तुम्ही मी ब्रह्म आहे, ह्या मी ब्रह्म आहे असं ध्यान, पण कोणतं ध्यान? अगोदर तुम्ही ब्रह्म काय आहे, मी कोण आहे, जीवाचं स्वरूप काय आहे, ईश्वराचं स्वरूप काय आहे, त्या ईश्वर शब्दाचा वाच्यार्थ काय आहे, लक्षार्थ काय आहे, व भागत्याग लक्षणानं वाच्यार्थाचा परित्याग करून लक्षार्थाचं ग्रहण, आणि मग कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य हे दोन्ही एक आहेत. अशा प्रकारचं जर तुम्हाला झालं ते ज्ञान झालं. आणि त्या ज्ञानाचं फल तुम्हाला मृत्यूनंतर मिळणार का? इथंच मिळणार. ते इथंच मिळणार. म्हणून ही काय आहे? उपासना आहे. आणि त्या उपासनामध्ये जर भेद ठेवून केलेलं चिंतन असेल, थोडाही भेद ठेवून केलेला असेल, तर त्याचं श्रुती सांगते यऊ उदरम अंतरम कुरते अथ तस्य भयम भवती द्वैताद्वयी दुःखम भवती द्वैताद्वयी भयम भवती. या ठिकाणी द्वैताने त्याला निश्चित भय होतं असं सांगितलेलं आहे. याचा अर्थ श्रुतीचं अद्वैत रूपाने त्याच्याशी अभेद रूपाने उपासना जी आहे ती उपासना सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य नाही. अहो जीव कसा काय ईश्वर रूप आहे असं चिंतन करेल, तर त्याचं काय करायचं त्यांनी चिंतन, आणि त्याचं फल आहे हे कधी, जर तुमचं विधिवाक्यावर वेदवाक्यावर विश्वास असेल आणि तशा प्रकारचे श्रद्धेने आणि आग्रहाने तुम्हाला काय वाटेल की जीव आणि अल्पज्ञ अल्पशक्तिमान, ईश्वर सर्वज्ञ शक्तिमान, त्याच्याशी अभेद चिंतन कसं करायचं? एक तर असं आहे, आपल्या भक्तीच्या सिद्धांताप्रमाणे पाहिलं तर काय, आपलं स्वतःचं जीवाने ईश्वराच्या ठिकाणी अनन्यभावाने समर्पण करणं हे काय झालेलं आहे? त्याच्यामध्ये ऐक्याची केलेली भावनाच आहे. ही सुद्धा एक प्रकारचा ऐक्यच आहे. त्यामुळं ती केलेली भावनाच आहे. याच्यामध्ये त्याने आपल्याला अभेदाचं चिंतन केला असेल तरच तो ब्रह्मलोकाला मुक्त होतो. तो इथं ज्ञान होऊन मुक्त होत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. काय म्हणायचं काय? आता हे दोन्ही सकाळी बंडा महाराज म्हटले ना की या ठिकाणी कालाचं जे सांगितलं, काल आणि आकाल यांनी काय घ्यायचं, तर याच्याविषयी एक चिंतन थोडंसं पाहू आपण की काल आणि आकाल यांनी, ते म्हणजे तुम्ही तर दोन्हीकडे कालाचंच वर्णन करता. ज्या कालात तो कुठं जातो, ब्रह्मलोकाला प्राप्त होईल अशा प्रकारचं अर्चेरा मार्गाचं वर्णन आहे. आणि आकाल म्हणजे तरी काय आहे? आकाल म्हणजे तुम्ही काय वर्णन करता, ज्या काळात तो धूम्र मार्गाने जातो त्याला आकाल म्हणतात. तर ह्या कालाच्या सापेक्ष त्याला आकालच म्हणता येणार नाही का? आर्चेरा मार्गाने जाण्यापेक्षा धूम्र मार्गाने जाणं हा आकालच आहे की नाही? कारण या कालात देह ठेवल्यामुळे त्याला पुनरावृत्तीला प्राप्त होतं, असं सरळ सरळ अर्थ आहे. दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी भगवंताने सांगितलं, मी काळाचं वर्णन करतो. यत्र काले त्वनावृत्ती, ज्या कालामध्ये प्रयाता म्हणजे मरण पावलेले जे पुरुष आहेत ते आवृत्तींच्या अनावृत्तीम गच्छन्ति, आवृत्तीला किंवा अनावृत्तीला प्राप्त होतात. तम कालम भरतर्षभ वक्ष्यामी, तो काल मी तुम्हाला सांगतो अशी भगवंताची प्रतिज्ञा आहे. आणि पुढं
काल न सांगता काय सांगितलेलं आहे आता आलेलेच आपलं वर्णन. तर इथं याच्यामध्ये काल सांगण्याच्या अगोदर अग्निर्ज्योती राहा म्हणजे अहा इथपासून काल सांगायला सुरुवात केली, म्हणजे कालाची अभिमानी देवता सांगायला सुरुवात केली. ह्या दुसऱ्या दोन देवता जरी कालामध्ये समाविष्ट नसल्या तरी त्या छत्री न्यायाने त्या ठिकाणी सांगितलं असं आपण चिंतन केलं. आता दुसरी गोष्ट आहे ते काय म्हटले, काल शब्दाने काही आपल्या समोर येत नाही. काल शब्दाने हेच समोर घ्यायचं की कालोपहित परमात्मा. काल शब्दाने कालोपहित परमात्मा असा खरा त्याचा अर्थ घ्यायचा. मग आता देवतांचं वर्णन आलेमध्ये इथं तर देवता कालाभिमानी देवता त्याला पुढे नेतात आणि तुम्ही कालोपहित परमात्मा असं का म्हणता, चांगलं लक्षात घ्या. आणि बोला पण ज्या वेळेला आपण परमात्म्याची ज्या उपासकाने उपासना केलेली आहे, अनन्यनिष्ठेने केलेली आहे, अनन्या भक्त्या लभ्या अशी जी उपासना केलेली आहे त्याच्यामध्ये ती ईश्वर स्वरूपात केलेली आहे की नाही? ईश्वर स्वरूपात केलेली आहे. म्हणजे खरं काल ज्याला उपाधी लागली ते कोण आहे? परमात्माच आहे. त्या परमात्म्याचं त्यांनी अंत शेवटच्या क्षणापर्यंत केलेलं भजन आहे किंवा त्याचं केलेलं चिंतन आहे, अनुसंधान आहे. आणि अशा पुरुषाला देह पडल्यानंतर कालाभिमानी देवता घेऊन जातात असं तुम्ही सांगता. तर कालाभिमानी देवतेचं स्वरूप काय आहे? खरं तर काय आहे, तो कालोपहित परमात्मा आहे. तोच ही सगळी योजना करतो. ज्याचं तुम्ही चिंतन केलं तोच योजना करतो. पण त्याची पद्धती अशी आहे की त्यावेळेला ह्या प्रत्येक ज्या देवता आहेत त्या देवता कोणाच्या अनुशासनात आहे? त्याच्याच अनुशासनात आहे. तर त्या देवता ह्या ईश्वर सृष्टीमध्ये क्रमाक्रमाने त्या जीवात्म्याला घेऊन त्याच्या पुढच्या लोकांपर्यंत नेऊन पोचतात. त्यासाठी उदाहरण दिलं महेश्वरानंद गिरीनी. सकाळी ते काय आपलं चिंतन झालं नाही. तर एखादा कलेक्टर असतो, जोपर्यंत तो त्या कलेक्टर पदवीवर आहे तोपर्यंत आपण त्याची कितीतरी त्याला मान देतो, सन्मान करतो. त्या पोस्टवरून तो गेला, पदवी गेली, तर मग त्याचं काय, त्या पदवीवर जो येईल पुन्हा त्याचा आपण तितकीच पूर्वीच्यासारखा त्याचा सन्मान करतो, गौरव करतो. परंतु हा जो कलेक्टर आहे तर तो कलेक्टर आहे तो एक शासनाचाच अविभाज्य भाग आहे की नाही? कारण तो कलेक्टरला सत्ता कोणामुळे आलेली आहे? ज्या राज्य शासनामुळे आलेली आहे. म्हणून खरं राज्य शासन जे आहे तेच सगळं हे करतं आहे. शेवटी कोण काय म्हणतात, सरकारचा निर्णय आहे. सरकारचा निर्णय तसा हा कालोपहित परमात्म्याचा निर्णय आहे. त्याच्या अनुशासनामध्ये ह्या ज्या त्या कालाच्या अभिमानी असणाऱ्या देवता त्याला त्याचा पुढचा प्रवास करवतात. असा एवढा अर्थ त्याचा एक घेता येईल. ठीक आहे ना? आता ही हां हे द्या एक नाही बोला की. आता आपण चिंतन केलं की कालोपहित परमात्मा असा अर्थ होतो. तर असाच अर्थ श्रुतींमध्ये केलेला आहे. हो. की तो परमात्मा त्याला प्रजापती असं म्हटलेलं आहे. प्रश्नोपनिषदामध्ये हा विषय आलेला आहे. जे उपासना करणारे जे उपासक असतात ते त्या परमात्म्याची उपासना करतात. तो परमात्मा सर्व कालरूप आहे अशी त्याची उपासना होते. आणि तो प्रजापती ईश्वरच संवत्सर रूपाने आहे. वर्षरूपी हा जो काल आहे 12 महिन्याचा, या कालाच्या रूपानेही तो ईश्वरच आहे. त्याचे 2 आयन आहेत, दक्षिण आणि उत्तर. त्या उत्तरायनाला प्राण असं म्हटलेलं आहे. दक्षिणायन ही त्याची रई आहे, अन्न आहे. असं सर्व वर्णन करून ह्या सर्व अभिमानी देवता हेही त्याचंच स्वरूप आहे. आणि त्यामुळे यांच्या माध्यमातून तो गेला म्हणजे तो ईश्वरच यांना घेऊन जातो. हां, म्हणजे आणि ज्या ईश्वराची त्यांनी उपासना केली तो ईश्वरच त्यांच्या प्रयाणकालानंतर पुढच्या गतीची योजना जी आहे तोच करतो. ब्रह्मलोकाला तोच नेतो आणि ब्रह्मलोकामध्ये मुक्तही सुद्धा कोण करतो? तोच करतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की अशा प्रकारे ह्या आवृत्ती आणि अनावृत्ती आणि काल या शब्दांचा अर्थ घ्यायचा. या ठिकाणी एकाला आवृत्ती होते म्हणजे याचा अर्थ 2च मार्ग आहेत असं नाही. 2च मार्ग आहेत. एका मार्गाने ब्रह्मलोकाला जातो म्हणजे सगळे लोक आहेत आता सामुदायिक. मग मरणानंतर ते एकतर ब्रह्मलोकाला जातात नाहीतर चंद्रलोकाला जातात, आहे की नाही? असेच 2 मार्ग या ठिकाणी सांगितलं. तिसरा मार्ग नाहीच असं तुम्ही म्हणत असाल तर असा याचा अर्थ नाही. आता ज्या मनुष्याने जीवनभर पापाचरण केलेले आहे तो चंद्रलोकाला तरी जाईल काय?
चंद्रलोकाला तो चंद्रलोकाला जाणार नाही, तो नारकी योनीला, पशु पक्षी श्वापद योनीला कुठेही तो जाऊ शकतो. आणि त्याचं वर्णन केलं की अशा लोकांना, कोणता श्लोक आहे, क्षिपाम्य जश्रम शुभान आसुरी श्वेव योनिषु, तो आसुरी योनीला जातो. हा विचार कोणाचा चाललेला आहे की जो पुरुष या ठिकाणी सकाम कर्म केलेलं आहे, वेदविहित सकाम कर्म केलेलं आहे आणि फलाच्या इच्छेने केलेला आहे, तर त्या पुरुषाचा प्रवास, त्याचाही चंद्रलोकापर्यंत प्रवास करणाऱ्या तो ईश्वरच या ठिकाणी योजना करतो. आणि त्या ज्या देवता आहेत त्या देवता रात्रीची अभिमानी देवता किंवा याची कृष्ण पक्षाची अभिमानी देवता, नंतर दक्षिणायनाची अभिमानी देवता, संवत्सराची अभिमानी देवता, ह्या देवता त्याला हळूहळू कुठं चंद्रलोकापर्यंत नेतात. आणि चंद्रलोकामध्ये त्याच्या पुण्याचा क्षय होईपर्यंत तो भोग भोगतो. आणि नंतर तो त्याच्यानंतर पुन्हा तो पाऊस म्हणजे वर्षा, त्या वर्षाच्या नंतर अन्नामध्ये तो रूपांतर होतो. अन्नातून पुन्हा तो वीर्यामध्ये किंवा स्त्री पुरुषाच्या आर्तवामध्ये येऊन तो पुन्हा गर्भधारणा होऊन तो पुन्हा जन्माला येतो. असा त्याचा प्रवास आहे, असं उपनिषदातच सांगितलेलं आहे. तर त्याप्रमाणे हा प्रवास सांगितला. इथे हे दोनच लोक आहेत, एक आहे सकाम कर्मयोगी आहे आणि दुसरा कोण आहे, भक्तीसहित अंतकरणाने असणारा योगी किंवा योगाचं साह्य घेतलेला भक्त किंवा केवळ अनन्य भक्त. ह्याच लोकांची ही ब्रह्मलोकापर्यंतची गती आहे. किंवा ज्यांनी ओंकाराचं उच्चारण करीत, ओंकाराचं प्रतीक आहे, परंतु त्या ठिकाणी कोणाची कल्पना केलेली, त्यांनी सर्वात्मा असणारा परमात्मा, बरोबर ना, ईश्वर भावना करून त्या ठिकाणी ज्यांनी त्याची सेवा, काय ओम इत्युदाहृत्य काय नाही, याच्या पाठीमागे गेले ना ते श्लोक, हा जो पुरुष ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरण मामनुस्मरण यह प्रयाती तेजन देहम स याती परमाम गती. ती परमागती म्हणजे कोणती गती, ब्रह्मलोकापर्यंत प्राप्त होणाऱ्या गतीला तो प्राप्त होतो. ज्या अर्थी तो जातो, कारण ज्ञानामध्ये किंवा जे काही परमात्म प्राप्तिरूप फल आहे ते जर आज त्याला इथं झालं असतं तर त्याच्यामध्ये जाणं येणं कुठे, जाणं येणं आहे याचाच अर्थ तो कुठे, ब्रह्मलोकापर्यंत जातो असा त्याचा अर्थ. आणि अशा पुरुषाला भगवंतांनी सांगितलं, त्यांनी आयुष्यभर केलेलं जे साधन आहे त्यामुळं ज्या वेळेला त्याच्यावर मरणाचा क्षण प्राप्त होतो, हे सगळी पंचमहाभूतं जी आहेत त्यांच्यामध्ये विघटन होऊ पाहतं. अशाही वेळेला तो प्रयाण काळाला जरी प्राप्त झाला तरी त्याच्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण होत नाही. म्हणजे त्याच्या बुद्धीमध्ये ज्ञानग्रहणाची योग्यता राहते. आणि ते कोणतं, अन्यथा ज्ञान होत नाही, त्याला यथार्थ ज्ञानाच्या ग्रहणाची योग्यता राहणं हे त्याच्या बुद्धीला भ्रम गिळीत नाही असं सांगितलं. नंतर त्या ठिकाणी वात पित्त कफ हे दाटून आले असताना मनुष्याला कोणतंही स्मृती योग्य वेळेला होत नाही. पण या ठिकाणी त्याला जसं तुकाराम महाराजांनी परमात्म्याची प्रार्थना केली, वात पित्त कफ देह अवसानी ठेवावी वारुणी दुरितेही. वात पित्त आणि कफ ही जर त्यावेळेला दूर झालेली असेल तर बुद्धीच्या ठिकाणी ज्ञानग्रहणाची योग्यता असेल आणि स्मृतिशक्तीसुद्धा त्याची यथार्थ म्हणजे जी आयुष्यभर आपण जे चिंतन केलं ते चिंतन करणं, त्याचंच स्मरण, म्हणजे पूर्वी जे आपण अनुभव घेतला, म्हणजे अनुभव कशाचा घेतला, अनुभव म्हणजे अपरोक्ष साक्षात्कार नाही, त्यांनी जी साधना केली आणि त्या साधनेमध्ये त्यांनी जो अनुभव घेतला तोच अनुभव त्याही वेळेला त्याला राहतो. म्हणून म्हणतात की स्मृती नव्हे आंधळी, स्मृती आंधळी होत नाही, म्हणजे तिला आता कशाचं स्मरण करायचं आहे याचं त्याला श्रम होत नाही किंवा त्याच्याकडून स्मरणच होत नाही असंही होत नाही. ते त्याच्याकडून स्मरण होत राहतं, कारण त्याची स्मृतिशक्ती ही जागृत राहते, ती आंधळी होत नाही. आणि न मरे मन, आणि मन जे परमात्म्याविषयक संकल्प करत होतं, तत्र संकल्प विकल्पात्मक मना, ते सगळे संकल्प काय करत होतं, संकल्प तो नाही तुझा महाराजाविनं काही. तो संकल्पही म्हणजे मनाची संकल्पशक्तीही त्याची व्यवस्थित राहते असं सांगतात. हा चेतनावर्ग आघवा मरणी दिसे टवटवा. आणि हे जे पंचप्राण आहेत तर ते सगळे पंचप्राण आपापली कार्य व्यवस्थित करत राहतात. किंवा प्राणवर्गू म्हणजे इंद्रिय जे आहेत ती सगळी इंद्रिय आपापल्या कार्य करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. किंवा
हे जे प्राण, उदान, व्यान, समान यांची जी शरीरातली स्थानं आहेत ते ज्यावेळेला मनुष्य बेशुद्ध वगैरे होतो त्यावेळेला मूर्छेला प्राप्त होतो, मरणासन्न होतो, ते सामान्य माणसाचे त्या स्थानामध्ये राहून जे ते वायू म्हणजे प्राण, अपान इत्यादी वायू आपापली कार्य करण्याला असमर्थ होतात. तशी याची इंद्रिय जी आहेत ते असमर्थ होत नाहीत. आणि हे सर्व करत असताना त्यांनी जो अनुभवलेला ब्रह्मभाव आहे म्हणजे त्यांनी केलेली ईश्वर रूपाने केलेली अभेद उपासना, ही जी अभेद उपासना आहे त्याला या मरणाच्या काळातही त्याचा अंतःकरण गवसणी होऊन राहतं. गवसणी म्हणजे त्याचं खोळ होऊन राहतं, त्याला आच्छादित करतं. याचा अर्थ तो अनुभव तिथंही टवटवीत, ताजातवाना किंवा यथार्थ रीतीनं जसाच्या तसा राहतो. असा आहे. आयसा सावध हा समवावो आणि निर्वाणवेरी निर्वाहो, हे तरीच घडे जरी सावावो अग्नीचा हाती. आता हे जे पुढचं श्लोक आहे ना, अग्निर्ज्योतिराह शुक्लाह, हे जे आहे ना त्याचं वर्णन आता अगोदरच या ठिकाणी माऊली सांगतात या श्लोकामध्ये. आता असं सांगतात आयसा सावध हा समवावो, म्हणजे या ठिकाणी इंद्रिय, मन, बुद्धी, स्मृतिशक्ती यांचा जो समवाय आहे म्हणजे यांचा समूह आहे तो कुठपर्यंत राहतो? निर्वाणवेरी निर्वाहो. निर्वाणवेरी म्हणजे मरणाच्या अंतिम क्षणापर्यंत त्याचा निर्वाह होतो. म्हणजे हा समुदाय एकत्र काय स्वस्थ अवस्थेत, निरोगी अवस्थेमध्ये आपापलं कार्य करण्याला समर्थ अशा प्रकारचा शेवटपर्यंत राहतो. पण हे कधी घडतं? तरी हे सर्व घडण्यासाठी तरीच घडे जरी सावावो अग्नीचा अथी. जर या ठिकाणी अग्नीचा म्हणजे अग्निदेवता, ह्या अग्निदेवतेचं जर साह्य असेल तरच त्या ठिकाणी हा सगळा जो इंद्रिय समुदाय आहे तो व्यवस्थित आयुष्यभर जे कार्य केलं आपण किंवा जी साधना केली त्या साधनेमध्ये दक्ष किंवा कार्यकारी रूपाने राहतो. म्हणजे याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट कोणती? अग्नीचं साह्य होणं. पहा वारेने का उदके, जय दिव्याचे दिवेपण झाके, तई आसतीच काय देखे दिठी आपुली. ह्या वेळेला उदाहरण म्हणून सांगतात की पहा तुम्हीच पहा बरं, वारेने का उदके. वारेने म्हणजे जोराचा वारा आला तर, किंवा उदक किंवा जर पाणी म्हणजे एखादा दिवा तेवत आहे तर त्या दिव्याचे दिवेपण झाके. त्या दिव्याचं दिवेपण म्हणजे प्रकाश करणं हा जो धर्म आहे तो झाकून जातो. म्हणजे तो दिवा उजेड देऊ शकत नाही. दिवा हा पदार्थ जो आहे वास्तविक प्रकाश देणार आहे, परंतु जर जोराचा वारा आला तर दिवा विझून जातो. किंवा पाणी जर त्याच्या ठिकाणी पडलं तरी पाण्याने सुद्धा काय होतो? तो दिवा विझून जातो. तई आसतेची काय देखे दिठी आपुली. अशा वेळेला आपुली दिठी आसतेची. आपल्याला दृष्टी नाही का? दृष्टी आहे, परंतु त्या ठिकाणी दृष्टी असूनही आपुली दिठी आसतीचं काय देखे. आपल्याला दृष्टी आहे, तो मनुष्य डोळस आहे, परंतु दिव्याच्या साहाय्याने प्रकाश होत होता. तो दिवा जर मालून गेला तर त्याला असलेला पदार्थ दिवा विझून गेल्यामुळं, वाऱ्यामुळं किंवा पाण्यामुळं दिवा विझून गेला. अशा स्थितीत त्याला तो पदार्थाचं ज्ञान होतं आहे काय? अर्थात होत नाही. उदाहरण दिलं माऊलींनी. पुढं सांगतात हे कशासाठी सांगितलं? तैसे देहांतेचेनी विषम वाते, देहा आत बाहेरी श्लेष्मा आते, तै विझोनी जाय उजिते अग्नीचे जेव्हा. म्हणजे अग्नी कार्यकारी असला तर ह्या सगळ्या गोष्टी मरणापर्यंत इंद्रिय समुदाय आपल्याला सहाय्यकारी होतो. पण देहांतीचेनी म्हणजे ज्या वेळेला देहाचा अंत होण्याची वेळ येते, म्हणजे मनुष्य जेव्हा मरणासन्न होतो त्यावेळेला काय आहे की याच्यामध्ये आपलं जीवनामध्ये जे स्वास्थ्य म्हणतात, आरोग्य म्हणतात, त्या आरोग्याला, त्या स्वास्थ्याला म्हणतात समदोषाः समाग्निश्च समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया. त्याला स्वस्थरित्या अभिधीयते. आयुर्वेदामध्ये त्याला असं म्हटलेलं आहे. स्वस्थ आहे मनुष्य म्हणजे कशा रीतीनं? त्याच्या शरीरात 3 दोष आहेत, वात, पित्त आणि कफ. हे सगळे दोष जर समान स्थितीत असतील, जसं आपण म्हणतो ना त्रिगुणांची साम्यावस्था म्हणजे प्रकृती, तसं याचं प्राकृत शरीर जर चांगल्या स्वस्थ रूपात राहायचं असेल तर समदोषाः
वात पित्त कफ हे तिन्ही दोषांची समान अवस्था पाहिजे. कारण हे दोष आहे ना, दुष्यंती इति दोष हा असं आपण म्हणतो. जे शरीरामध्ये काही दोष निर्माण करतात म्हणून त्यांना दोष असं म्हणतात, अनारोग्य निर्माण करतात. परंतु हे कधी अनारोग्य करतात? जर त्यांचं वैषम्य झालं तर, दोषांचं वैषम्य झालं तर. दोष जर, कारण हे जे दोष आहेत ना, वात हाही आपल्या शरीरात आवश्यक आहे, पित्त हाही आपल्या शरीरात आवश्यक आहे, कफ हाही दोष आपल्या शरीरात आवश्यक आहे. किंबहुना ह्या वात पित्त आणि कफ यांची साम्यावस्था आहे तोपर्यंतच ह्या शरीराचं धारण पोषण आहे. म्हणून समदोष असले पाहिजे. नंतर धातू समदोषा समाग्निश्च, आणि त्याचा अग्नी समान असला पाहिजे. याच्या ठिकाणी ते जे जसं आपण पंचाग्नी म्हणतो तसं या ठिकाणी 5 प्रकारचे अग्नी, आता मला ते लक्षात येणे, एखादा आला तर सांगता येईल. तर त्या पंचाग्नी जर आपल्या शरीरामधला जर स्वस्थ रीतीनं राहिला तरच या ठिकाणी हे सर्व शरीर जे आहे ते आरोग्य राहतं. समदोषा समाग्निश्च, म्हणजे तो जो अग्नी आहे, जर आपला अग्नी मंद झाला तर आपल्याला भूक वगैरे लागत नाही. आपला अग्नी जर जास्त भडकला तर त्या ठिकाणी किती खा केलं तर शरीराच्या धातूंची पुष्टी होत नाही. कारण काय झालं की त्या ठिकाणी अग्नीची समता बिघडलेली. तो अग्नी कसा असला पाहिजे? समाग्निश्च, समान असला पाहिजे. आणि त्या ठिकाणी हा अग्नी समान जर राहिला तर आपलं शरीर आरोग्य चांगलं लागतं. तसं धातू आपल्या शरीरामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र आणि ह्या सगळ्यांचं सारभूत ओज असा 8वा धातू काही मानतात. तर हे सगळं जर शरीरात योग्य रीतीत राहील तरच आपलं आरोग्य राहतं. आणि आपल्याला मलक्रिया म्हणजे आपल्या ठिकाणी मलविसर्जन, मूत्रविसर्जन आणि आपलं स्वेद म्हणजे घाम यांचं जर योग्य प्रमाण असेल विसर्जनाचं तर याचा आरोग्य राहतं. परंतु या ठिकाणी हा जर हे वायूचा जर प्रकोप झाला, इथं म्हणतात देहांतीचेनी विषम वाते. देहांतीच्या वेळेला नेमका त्याचा वायू काय झाला? वात नावाचा दोष आहे, त्याच्यामध्ये वैषम्य निर्माण झालं. ते वैषम्य 3 प्रकाराने सांगतात की 2 प्रकाराने की त्या दोषाचा क्षय होतो किंवा त्या दोषाची काय होते? वृद्धी होते. तर वृद्धी झाली तरी त्याचा प्रकोप झाल्यामुळं आरोग्य बिघडतं, आणि जर तो दोष कमी झाला तरी आरोग्य बिघडतं. तसंच अग्नी अधिक वाढला तरी आरोग्य बिघडतं, मंद झाला तर आरोग्य बिघडतं. म्हणून या ठिकाणी देहांताच्या वेळेला हे सगळे जर विषम असा जर वायू झाला म्हणजे त्या वायूचा त्याला प्रकोप म्हणतात. त्या वायूचा प्रकोप झाला की मग तो देह आत बाहेरी श्लेष्मा आते. हे जे दोष आहे ना, आपण ज्याला म्हणतो खोकला आला, कफ पडला, तो कफ असा ह्या शास्त्रामध्ये त्याचा अर्थ नाही. पित्त म्हणजे जळजळ येऊन पडणारं पित्त, ह्या पित्त असा त्याचा अर्थ नाही. हे जे दोष आहेत हे कार्यानुमेय आहेत, म्हणजे आपल्या शरीराच्या आरोग्यावरून त्या दोषांची केलेली कल्पना, त्यांच्या साम्याची वैषम्याची केलेली कल्पना आहे. म्हणून सांगतात की इथं होतं काय की देहांतीचेने विषमवाते. ज्या वेळेला देहांताच्या वेळेला वायू म्हणजे वात नावाचा दोष तो विषम होतो, म्हणजे तो वायू प्रकुपित होतो. त्यावेळेला त्या देहाच्या आत आणि बाहेर असणारा जो कफ दोष आहे तर त्या देहा आत बाहेरी, देहाच्या आत म्हणजे त्या शरीरामध्ये असणारी जी स्रोतस आहेत, म्हणजे जे प्रवाह आहेत, तर त्याच्यामध्ये मनोवह स्रोतस एक आहे, त्याच्यामध्ये प्राणवह स्रोतस आहे, नंतर रसवह स्रोतस आहे, रुधिरवह म्हणजे रक्त वाहणारी स्रोतसे आहेत. याच्यामध्ये सगळीच आपल्याला ही जे आतड्याची ह्या सगळ्या ज्या नळ्या आहेत ही एक प्रकारच्या स्रोतसच आहेत. म्हणजे त्याला स्रोतस म्हणजे काय? एखाद्या पदार्थांना एखाद्या नलिकेतून जसं वाहून येतो पाटातून वगैरे, तशी ही स्रोतस आहे. आणि या स्रोतसामध्ये जर सगळ्या ठिकाणी कफ जो आहे तो कफ दाटून जातो. मग कफ काय करतो? कफ किंवा श्लेष्मा तो चिकट असतो, तो त्या स्रोतसांना चिकटतो आणि या ठिकाणी आपल्याला जो त्यांचा प्रवाह आहे, प्राणाचं जे प्रवाह सगळ्या शरीरात प्राण फिरले पाहिजे, रक्त फिरलं पाहिजे, तर त्याचा तो काय करतो? निरोध करतो. म्हणजे त्याला व्यवस्थित तो जो कफ आहे तो त्याचं आरोग्य टिकू देत नाही. म्हणून म्हणतात देह आतबाहेरी श्लेष्मा आते. त्या देहाच्या आतबाहेर म्हणजे त्याच्या तो कफ आहे तर त्या कफाचा किंवा वाताचा किंवा पित्ताचा याचे परिणाम त्याच्या त्वचेपर्यंत पण
होतात. नखशिखांत ह्या दोषांच्या वृद्धीचे किंवा क्षयाचे परिणाम होतात. विशेषतः मृत्यूच्या ठिकाणी इथं ज्ञानोबाराय सांगतात की इथं पहिला दोष म्हणजे वायूचा प्रकोप होतो. जे आपण म्हणतो ना ज्याला वर श्वास लागला, याचा अर्थ काय झाला तर त्याच्या ठिकाणी हे जे वायू आहेत हे प्रकोपित झाले. म्हणून ते वायू प्रकोपित झाला की तो वायू करतो शरीरामध्ये असणाऱ्या कफाला सर्व शरीराच्या आत बाहेर काय करतो पसरतो किंवा त्याला व्याप्त करतो. आणि त्याचा परिणाम काय होतो? त्याचा परिणाम असा होतो तै विझून जाये उजिते अग्नीचे देव्हा. त्यावेळेला अग्नीचं जे तेज आहे ते अग्नीचे उजिते म्हणजे तेज विझवून जाय, विझून जातं. वारा जर जोराचा आला तर अग्नी विझला जातो की नाही, तसं या शरीरामध्ये असणारा जे अग्नीचं जे तेज आहे म्हणजे जो सम असणारा जो अग्नी आहे की जो ह्या शरीरात अन्न ग्रहण केल्यानंतर त्याचं उत्तम प्रकाराने पाचन करतो. ते पित्त हा धर्म अग्नीचा आहे. म्हणजे पित्त हा दोष जो आहे ना त्याच्यामध्ये अग्नीचं प्राधान्य आहे. ते रंजक पित्त त्याला म्हणतात, पाचक पित्त म्हणतात, म्हणजे काही पचवणारा पित्ताचा भाग आहे. पण ते अग्नी जर व्यवस्थित असेल तर तो अन्न पचवतो. त्याच्या ठिकाणी त्या जे अन्न पचवलं की त्या अन्नाचं रसात रूपांतर होतं आणि रसात रूपांतर झालं का पुढं त्याचं रक्तात रूपांतर होतं. त्यावेळेला त्याला रंजक पित्त असं म्हणतात याच्यामध्ये. तर अशा प्रकारचे हे 5 प्रकारची पित्त सांगितली. तर ह्या पित्त जे आहे ते कफ जो आहे वायूमुळं प्रकोपित झाला, सगळ्या आत बाहेर व्यापला की त्या ठिकाणी तिसरा दोष कोण आहे? पित्त. तो त्या पित्तदोषाची सुद्धा विकृती करतो. पित्तदोषाची विकृती करतो ती कोणत्या प्रकाराने करतो? विझोनी जाय उजिते अग्नीचे जेव्हा. अग्नीचं तेजच त्या ठिकाणी निघून जातो म्हणजे त्याचा अग्नी विकृत होतो. आपली जी स्मृतिशक्ती आहे ना, ज्या मनुष्याचं पित्त जे आहे ते पित्तदोष जर व्यवस्थित असला तर त्या मनुष्याच्या ठिकाणी स्मृतिशक्ती, एखाद्या गोष्टीचं स्मरण करण्याची शक्ती किंवा एखाद्या गोष्टीचं त्याला काय म्हणतो आकलन करण्याची शक्ती, मेधाशक्ती, स्मृतिशक्ती, ह्या शक्ती ह्या पित्तदोषावर म्हणजे अग्नीवर अवलंबून असतात. पण इथं अग्नीचं त्या कफामुळं काय होतं? अग्नीचं कफव्याप्त शरीरामध्ये अग्नीवरही म्हणजे पित्तदोषावरही परिणाम होतो. आणि मग आता हे जर तिन्ही दोष शरीराला धारण करतात त्याच्यामध्ये मरणकाली हे सगळे दोषांमध्ये काय झालेले आहे? वैषम्य निर्माण झालेलं आहे, विषमता निर्माण झालेली आहे. समता म्हणजे काय? 100 तिन्ही मिळून 100 म्हटलं तर त्याचं काय झालं? 33.33 ते अशा प्रकारचे असले पाहिजे. आणि ह्यासाठी आपल्या शरीराचं आरोग्य टिकायचं तर दररोज त्यांनी दिलं ब्राह्मे मूर्ते उत्तिष्ठा काय उत्थाय का ब्राह्ममुहूर्तावर उठल्यानंतर आपण पहिल्यांदा आपल्या आरोग्याचं चिंतन करायचं. म्हणजे आपल्या ठिकाणी ह्या वाताचे, पित्ताचे, कफाचे धर्म हे समान आहेत का, त्या ठिकाणी वैषम्य निर्माण झालं असा विचार करावा. जसं आपण म्हणतो ना प्रातरुत्थाय काय चिंतयेद आत्मनो हितम असं सांगितलं. सकाळी उठल्यानंतर आपण आपलं आत्मकल्याण ब्रह्मचिंतन करावं. प्रभाते मनी रामचिंतित जावा. तसे आयुर्वेद शास्त्र सांगतं का सकाळी उठल्याबरोबर आपले डोळे, कान, नाक, सगळी इंद्रिय, मन, बुद्धी सगळी तपासून पाहावी आणि त्यांचं आरोग्य कसं आहे हे पाहावं. तसं म्हणतात इथं देखोनी जाय उजिते अग्नीचे जेव्हा. ज्या ठिकाणी अग्नीचं तेज या ठिकाणी विझून जातं म्हणजे तो अग्नी कार्यकारी राहत नाही. ते वेळी प्राणाशी प्राणू नाही ते तर बुद्धी असोनी करील काही मनोनी अग्नी विन देही चेतना न थारे. हे अग्नी किंवा हा पित्त नावाचा दोष असा आहे की जर त्याचं साह्य नसेल, प्राण असले तरी त्या प्राणाच्या ठिकाणी प्राणत्व राहत नाही. म्हणजे तो मरण पावला नाही म्हणून प्राण आहेत, परंतु प्राणाचे जे कार्य आहेत ती प्राणाची कार्य प्राण करू शकत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. कधी जर त्याला अग्नीचं साह्य असेल तरच प्राणसुद्धा व्यवस्थित कार्य करतो. ते तर बुद्धी असोनी करील काही. जर त्या बुद्धीला जर प्राणाचं साह्य असेल तर बुद्धी कार्यकारी करते. आपण पाहिलं ना ज्या वेळेला स्थूल शरीर सूक्ष्म स्थूल शरीराला सोडून मरणाच्या वेळेला सूक्ष्म शरीर ह्या देहाला सोडून जातं तर ते जाताना त्याला त्याच्याबरोबर काय काय लागतं? त्या सूक्ष्म शरीरातले घटक कोणकोणते? पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि
बुद्धी असे आपण सांगतो. मग ही मन आणि बुद्धी जी आहे त्यांना हे बाहेर जायचं झालं तर हे पंचज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन आणि बुद्धी ही जरी लोकांतराला जायची झाली तर जाऊ शकतील का प्राणाच्या साह्याशिवाय? अहो, जर एखादा मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असताना जर त्याला लोक येतात आणि त्यात रामरावचा मित्र येतो, रामराव डोळे तो पाहत असतो, मला ओळखलं का? ओळखलं का हा प्रश्नाचाही अर्थ त्याला कळत नाही आणि उत्तर देण्याचंही कळत नाही, कारण त्यावेळेला त्याचे प्राण विकल झालेले असतात. म्हणून त्याचे त्या प्राणांचं साह्य नसल्यामुळं त्या ठिकाणी बुद्धी असोनी करील काय? जरी बुद्धी असेल पण प्राणांचं साह्य आहे का? नाही. म्हणून त्या ठिकाणी ती काही करू शकत नाही. पण प्राण तरी कधी कार्य करतील? जर अग्नीचं पहिलं साह्य असेल तर. आणि बुद्धी कधी कार्य करील? जर त्या ठिकाणी प्राणाचे प्राण नाही तर बुद्धी असोनी करील काही. त्याला सुद्धा साह्य कोणाचं पाहिजे? अग्नीचंच साह्य पाहिजे. मनोनी अग्निविन देही चेतना न थारे. म्हणून जर अग्नी नसेल तर त्याच्यामध्ये ज्याला जिवंतपणा असं म्हणतो चेतना, तर ती चेतना किंवा ज्याच्यामध्ये ज्ञानग्रहणाची योग्यता त्या बुद्धीमध्ये राहील का? राहणार नाही. त्या प्राणांमध्ये गमनागमन करण्याची शक्ती राहील का? राहणार नाही. म्हणून म्हणतात की अग्निविन देही चेतना न थारे. त्या अग्नी हे सर्वात शरीरातला महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या वाचून देहामध्ये चेतना किंवा ज्याला आपण म्हणतो काय जीव प्राणधारणे, त्या ठिकाणी प्राणधारणसुद्धा होऊ शकणार नाही. म्हणून म्हणतात चेतना त्या ठिकाणी न थारे राहू शकत नाही. आगा देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे चिखलू ओला. वाया आयुष्य वेळो आपला अंधारे गिवसी. ते म्हणतात आगा, अरे हे अर्जुना, देहीचा अग्नी जरी गेला, देहातून जर अग्नी निघून गेला म्हणजे अग्नितत्व ह्या देहाला सोडून गेलं तरी हा देह आहे का? याला, कारण देह शब्दाचा अर्थ आहे देह उपचय. देह उपचय मग त्याच्यामध्ये काही ना काही क्रिया होत राहतात किंवा ज्याला आपण षड्भाव विकार म्हणतो ते वर्धते विपरिणमते. पण एक मनुष्य आहे त्याच्यामध्ये जर हे प्राण जर गेले तर ह्या देहामध्ये अग्नी जर नसेल, बरोबर ना, त्या अग्नीचं साह्य प्राणाला नसेल, बुद्धीला नसेल तर तो देह काय आहे? देह नाहीच आहे अग्नी नसल्यावर. अग्नी तो देह नव्हे, ओला चिखल. तो म्हणजे काय आहे? फक्त ओलसर असणारा चिखल आहे. त्याच्यातून काही कोणताही आकार येऊ शकत नाही. अशा प्रकारची याची स्थिती आहे. म्हणून आपण सर्वसाधारणपणे हा मनुष्य मृत्यू पावला तर त्याची खून काय करतात? आता शरीर गार पडलं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ अग्नीचं साह्य त्याला राहिलेलं नाही. म्हणून हा देह नाही तर हा एक प्रकारचा चिखल आहे असं त्याचं वर्णन केलं. म्हणजे हां 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 हा हे सगळं आहे आणि एकट्या प्राणाने सांडून दिलं. इथं प्राणालाही साह्य कोणाचं आहे? अग्नीचंच साह्य आहे असं सांगतात. वाया आयुष्य वेळ आगादेहीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे चिखलू ओला. वाया आयुष्य वेळो आपला अंधारे गिवसी. आणि ते म्हणतात अशा वेळेला त्याचं आयुष्यपर्यंत मरण पावलेलं आहे का? मरण पावलेला नाही. अग्नी शरीरात नाही का? पूर्ण अग्नीचं अस्तित्व संपलेलं आहे का? नाही. परंतु ह्या मन बुद्धी प्राण यांना साह्य करून आपापलं कार्य व्यवस्थित रीतीनं व्हावं एवढं साह्य अग्नीचं त्याला राहिलेलं नाही. म्हणून तो आपला जो आयुष्याचा वेळ आहे आपला आयुष्य वेळू वाया अंधारे गिवसी. तर एखाद्या अंधारात जसं मनुष्य एकदा चाच पडत असतो ना, तसं आता फक्त आपल्या ह्या अग्नितत्वाने ह्या शरीराला सोडलं की आपलं मरणच आहे. ठीक आहे ना महाराज? याच्यामध्ये अशा प्रकारचे फक्त व्यर्थ होतो, वेळच या ठिकाणी शोधत राहतो. म्हणजे आता फक्त त्याला मरण येण्याचंच बाकी राहिलेलं आहे, बाकी काही राहिलं नाही. कारण का? हे अग्नितत्व पूर्ण अजून सोडून गेलं नाही. हे सगळे तत्व एकदा अग्नितत्व गेलं का वायुतत्वाचं त्याच्यापासून विघटन होणार. ते गेलं की त्याच्यापासून पृथ्वी तत्व, आप तत्व, आकाश तत्व सगळे आपापल्या स्वरूपात जाऊन मिळणार. पंचमहाभूत जे आहेत ते आपल्याकडे असे म्हणत आहे संस्कृतमध्ये. हा तो मनुष्य मरण पावला म्हणत नाही, सहा पंचत्वम गता. तो पंचमहाभूताचं जे शरीर झालं होतं ती भूता आपापल्या भूतांमध्ये काय झाली? मिळून गेली. आता त्यांचं पंचीकरण होऊन जे एकत्रीकरण होतं ते एकत्रीकरण राहिलं नाही.
असं सांगतात की आगादेहीचा अग्नी जरी गेला देह नव्हे चिखल वेळा वाया आयुष्य वेळो आपला अंधारे घेऊशी. मग आता तो अंधारात साथ पडतो याचा अर्थ काय? त्याच्या बुद्धीला निश्चय होत नाही, मनाला संकल्प होत नाही, प्राणांना शरीराचं धारण करणं होत नाही. हे सगळ्याला कारण काय आहे? तर अग्निदेवतेचं त्यांना साह्य नसल्यामुळं असं सांगतात. मग अशा वेळेला आणि मागील स्मरण आघावे ते तेने अवसरे सांभाळावे, मग देह तेजोनी मिळावे स्वरूपिकी. मग अशा वेळेला काय आहे? मागील स्मरण आघावे, मागचं जेवढं काय आपण केलं होतं, इथलं कोणतं स्मरण? मागं आपण जी केलेली आपल्या परमात्मा स्वरूप आपल्या इष्टदेवतेची म्हणजे सगुण रूपाने ईश्वर रूपाने अभेदभावाने केलेली जी भावना किंवा त्याचं केलेलं नित्य जे स्मरण तेने अवसरे सांभाळावे. तेने अवसरे म्हणजे आता आपल्याला मृत्यू येणार आहे त्यावेळेला त्याचं सांभाळ व्हायला पाहिजे की नाही, त्याचं जतन व्हायला पाहिजे, ते स्मरण आपल्या ठिकाणी व्हायलाच पाहिजे. कारण भगवंताचं म्हणणं काय? अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम याती अत्र संशय न असते असं सांगितलेलं आहे. तर आता असा जो पुरुष आहे त्याने ते स्मरण करावं का नाही? स्मरण करावं. तेने अवसरे सांभाळावे, मागील स्मरण आघवे तेने अवसरे सांभाळावे. आणि नंतर देह तेजोनी आणि मग या देहाचा त्याग करायचा आणि स्वरूपी की मिळावे की आणि आपल्या स्वरूपात त्यांनी मिळून जायला पाहिजे होतं. इथं आपल्या स्वरूपातही हा जो पुरुष आहे स्मरण करणारा आपल्या स्वरूपात तत्काल मिळून जाणार आहे का ब्रह्मलोकात गेल्यावर मिळून जाणार आहे? ब्रह्मलोकात गेल्यानंतर आपल्या स्वरूपाला निश्चित त्यांनी मिळावं. कारण त्याला त्यांनी काय लिहिलं आहे? हा पुरुष शास्त्रवेत्ता पण आहे, विरक्त पण आहे, पण आत्मसाक्षात्कार झालेला नाही. असा जो पुरुष आहे त्याने आपल्या मरणापर्यंत आपण सारखं भगवत चिंतन करीत करीत देहाचा त्याग करू आणि ब्रह्मलोकाच्या शास्त्र जर सांगत आहे की हा पुरुष ब्रह्मलोकाला जाऊन तिथं मुक्त होतो, तर त्यासाठी त्यांनी स्मरणाचं जतन केलं पाहिजे की नाही? त्या स्मरणामध्ये खंड होता कामा नये, त्यांनी सांभाळायला पाहिजे की. परंतु तव तया देहश्लेष्माच्या चिखली चेतनाची बुडवणी गेली, तेथील मागिली पुढिली हे ठेली आठवण सहजे. ते म्हणतात असं त्याने अखंड स्मरण करीत करीत ह्या देहाचा त्याग करावा आपल्या स्वरूप प्राप्तीसाठी. पण झालं काय? तया देहश्लेष्माच्या चिखली, त्याचा जो देहरूपी देहामध्ये असणारा जो श्लेष्मा म्हणजे जो कफ आहे तो कफ इतका दाटून आलेला आहे की त्या कफाने सगळं शरीर आत बाहेर सगळ्या त्याच्या मनोमय रसमय रक्तमय प्राणवह या सगळ्या स्रोतांना काय केलेले? व्यापलेलं आहे, स्रोतसांना व्यापलेला आहे. म्हणून त्या देहरूपी आपलं देहामध्ये असणारा जो श्लेष्मा म्हणजे कफ आणि त्या कफ हा कोणी चिखल आहे, त्या देहामध्ये असणाऱ्या कफरूपी चिखलामध्ये त्याची चेतनाची बुडवणी गेली. त्याची चेतना म्हणजे काय? जी बुद्धी त्या चैतन्याचं ग्रहण करत होती, म्हणजे ज्या बुद्धीमध्ये ज्ञानशक्ती वसत होती, ती ज्ञानशक्ती म्हणजे ती चेतना ती बुडवणी गेली. ती कुठं बुडून गेली? तर त्या कफामध्ये बुडून गेली. म्हणजे त्या कफदोषाच्या वृद्धीमुळं त्याची जी चेतना बुद्धी आहे ती जी ज्ञानग्रहणाला योग्य होती. असं सांगितलेलं आहे की हा जर कफ नावाचा दोष जर मनुष्याच्या ठिकाणी असला तर म्हणजे योग्य रीतीनं जर असला तर त्या पुरुषाची बुद्धी ही अधिक तीव्र किंवा सूक्ष्म तीक्ष्ण अशी बुद्धी असते. ज्या पुरुषाचा कफ प्रकृतीचा पुरुष आहे तर त्या पुरुषाची बुद्धी ही जास्त सतेज असते. परंतु आता तोच दोष पण तो काय झाला? समप्रमाणात राहिला नाही, विषमतेला प्राप्त झाला आणि तो अधिकच वाढला. तर अशा वेळेला त्या देहामध्ये असणारा श्लेष्मा त्या श्लेष्मामध्ये ही चेतना म्हणजे ही जी बुद्धी ती बुडून गेली, म्हणजे तिची ज्ञानग्रहणाची योग्यता राहिली नाही. आणि ज्ञानग्रहणाची योग्यताच नाही राहिली तर मागिली पुढिली हे ठेली आठवण सहजे. ही गोष्ट मागची म्हणजे पूर्व काळात झालेली आहे. आता पश्चात काय गोष्ट घडणार आहे किंवा पूर्वी जे मी चिंतन केलेलं आहे तेच पश्चात सध्य काळातही मला आता मरणाच्या वेळेला केलं पाहिजे. हे सहजे आठवण ठेली. मागचं पुढची आठवण मागचं कोणतं स्मरण होतं ते स्मरण कसं टिकवायचं याचं स्मरणच त्याला काय झालं?
ठेलं म्हणजे थांबलं, निरुद्ध झालं. आता त्याला स्मरण करण्याची शक्ती राहिली नाही. म्हणून आधी अभ्यास जो केला तो मरण न येताची निमोनी गेला. म्हणून त्यांनी काय केलं, आधी अभ्यास केला, अगोदर आयुष्यभर अभ्यास केलेला आहे, परंतु भगवंताचं स्मरण केलेलं आहे, परंतु तो अभ्यास काय झाला, आता समोर आला का त्याला, त्याच्या समोर आता त्या अभ्यासाला अनुसरून आता पुन्हाही तो अभ्यास आपण या मरणकालामध्ये तसाच उपस्थित ठेवू अशी स्थिती राहिली नाही. म्हणून मरण न येताचे, अजून मरण आले का, मरण येण्याच्या अगोदरच तो अभ्यासच मुळी काय झाला, निमोनी गेला, नाश पावला. म्हणजे तो अभ्यास त्याला आता या ठिकाणी करता आला नाही. आणि हे झालं कसं, अहो पण त्याने आयुष्यभर अभ्यास केला ना. आयुष्यभर जरी अभ्यास केला असला तरी मरणाच्या वेळेला त्याच्या बुद्धीची क्षमता राहिली नाही, इंद्रियांची क्षमता राहिली नाही, प्राणांची क्षमता राहिली नाही. अशा वेळेला तो अभ्यास होतो का नाही, तर ह्या पुरुषाचा अभ्यास नाही होऊ शकत. मग झालं काय, त्याचं आयुष्यभर केला असला पण केला तरी काय झालं, जैसे ठेवणे न दिसता मालवला दीपो हातीचा. एक मनुष्य काय झाला, आपण एखादी वस्तू कुठंतरी ठेवलेली, ती अंधारात आहे, आता आपण दिवा घेऊन गेलो म्हणजे ती वस्तू आपल्याला निश्चित मिळेल. परंतु काय झालं, आपण ती दिवा घेऊन निघालो आणि त्या वस्तूच्या जवळ जाण्यापूर्वी ती वस्तू आपल्याला अजून सापडली नाही, त्याच्या आधी दिवा गेला. समजा तुम्ही 1 किलोमीटरभर दिवा घेऊन गेले आणि आता 10च पावलं काय राहिलं, तो सापडण्याचा पदार्थ राहिला आणि दिवा गेला, तर तुम्हाला वस्तू सापडेल का, नाही. कारण तो काय आहे, ती वस्तू सापडण्याच्या अगोदरच तो दिवा मालवला. तसं ब्रह्मप्राप्ती होण्याच्या शेवटच्या काळापर्यंत, क्षणापर्यंत, मरणाच्या अव्यवहित पूर्व क्षणापर्यंत जर त्यांनी हे चिंतन केलेलं असेल तरीसुद्धा नेमकं मरणाच्या वेळेला आठवण स्मृतिशक्ती गेली तर त्या ठिकाणी त्याला आपली वस्तू सापडेल का, त्याला ब्रह्मलोकाचा मार्ग सापडेल का, सापडणार नाही. म्हणून म्हणतात जैसे ठेवणे न दिसता, आपण ठेवलेली वस्तू न दिसता हातीचा दीपू मालवला, हातातला दिवा मालवावा. अशा प्रकारचं झालं की नाही, मरण येण्याच्या अगोदरच त्याची स्मृतिशक्ती गेली. आता अंतकालेच मामेव स्मरणमुक्ता, हे त्याला संशयरहित आपल्या स्वरूपाची प्राप्ती होईल काय, अर्थात होणार नाही. म्हणून म्हणतात आता असो हे सकळ जानपा ज्ञानाशी अग्नीमुळं, तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण हाती. या ठिकाणी असं सांगतात. हे जर तसं पाहिलं ना तर हे जे काही आयुर्वेदमध्ये जे शरीरशास्त्र आहे, शरीर क्रिया विज्ञान आहे, त्याला म्हणतात दोष धातू मलविज्ञान. तर हे जे आहे ना, हे सुद्धा ह्या योगाला फार पूरक अशा प्रकारचं योग आणि आयुर्वेद यांचा पण फार जवळचा संबंध आहे. आणि तो ज्ञानेश्वर महाराजांनी खूपच चांगल्या रीतीनं सांगितलेलं आहे. हे आपण आता वरवरचं चिंतन केलं पाहिलं तर त्या ठिकाणी ह्या पित्ताचे प्रकार आहेत, कफाचे प्रकार आहेत, वाताचे प्रकार आहेत, त्याचे स्वस्थ अवस्थेतले वेगळी कार्य आहेत, अस्वस्थ अवस्थेत होणारे परिणाम वेगळे आहेत, अनारोग्य स्थितीत, व्याधी स्थितीमध्ये. आणि त्याचा उपयोग पण एकमेकाला कसा पोषक आहे किंवा कुठे एकमेकाच्या विरोधी आहे, हा सगळा विचार जो आहे तो सगळा विचार ह्या मरणाच्या निमित्ताने ह्या त्रिदोषाचा, सप्तधातूचा, तीन मलाचा, त्यांच्या साम्याचा, वैषम्याचा विचार या ठिकाणी करता येईल किंवा माऊलीने करून सूत्ररूपाने सांगितलेलं आहे. आता म्हणतात आता असो हे सकळ. आता ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगून राहिलो माऊली म्हणतात ते आता राहू देत. याचा सगळ्याचं तात्पर्य काय आहे, जानपा ज्ञानाशी अग्नीमुळं, ह्या सगळ्या ज्ञानाला म्हणजे आपल्याला जे स्मरण केलं आहे ती स्मृतिशक्ती म्हणजे यथास्थित ठेवण्यासाठी मूळ कोण आहे, अग्निमूळ आहे. म्हणजे जर अग्नी व्यवस्थित असला, आरोग्य काय म्हणजे आमच्या आयुर्वेदमध्ये सांगितलं आहे, ज्या व्याधी आहेत ना ते बऱ्याचशा व्याधी अशा असाध्य आहे की ते रोग बरेच होत नाही. काही कृच्छ्र साध्य आहेत म्हणजे कष्टाने हे रोग बरे होऊ शकतात. काही जे रोग आहेत ना ते सुसाध्य आहेत म्हणजे सहज साध्य, त्यांचं आपल्याला चिकित्सा करता येते. त्यापैकी एखादा मनुष्य काय होतं की असं डॉक्टर त्याला सांगतात की हा तुमचा रुग्ण आहे ना असाध्य, हा बरा होणार नाही, किंवा काहींना सांगतात खूप काळ लागेल, खूप कष्टाने हा व्याधी निवृत्त होईल, आणि तो मनुष्य 4-5 दिवसातच बरा होतो. असं होताना दिसतं. याचं कारण काय आहे, याचं कारण आहे ना त्याच्या शरीराला अग्नीचं साह्य असतं. म्हणजे त्या आयुर्वेदमध्ये असा विचार केला, त्या पेशंटला आपण नाही डॉक्टर विचारतात तुला भूक लागते का,
भूक लागते, हा म्हणतो भूक लागते, आणि एक म्हणतो लागत नाही, एक म्हणतो थोडीशी लागते असं म्हणतो. तर ज्याचा अग्नी बलवान आहे, अग्नी बलवान आहे म्हणजे तो अन्न पचवण्याची क्षमता आहे, तर ज्याचा अग्नी प्रबल आहे, तर असा पुरुष जरी त्याचा व्याधी जर असाध्य असला तर तो कृच्छ्र साध्यापर्यंत येतो, म्हणजे कष्टाने साध्य होतो. कृच्छ्र साध्य असला तर तो सहज साध्य होतो, अशा प्रकारची स्थिती. म्हणून या ठिकाणी म्हणतात असो हे सकळ हे राहू द्या, जानपा ज्ञानाशी अग्नीमुळं, ह्या ज्ञानाला म्हणजे ही स्मृतिशक्ती बुद्धीमध्ये ज्ञानग्रहणाची योग्यता असण्यासाठी महत्त्वाचं कोण आहे, तर अग्नी आहे असं सांगतात. अग्नी कोणत्या इंद्रियाची देवता आहे? वाघ इंद्रियाची देवता अग्नी आहे. जर एखादा मनुष्य आहे ना, मरण्याच्या वेळेला त्याला बोलता येतं का? बोलता येत नाही, किती अडखळत अशा प्रकारचा बोलतो. तर याचं कारण काय आहे, अग्नीचं स्थाय संपलं की काय, वाघ इंद्रिय जे ते विकल व्हायला लागतं. खरं तर काय आहे, अग्नीचं स्नाय संपल्यावर वाघ इंद्रियच होतं असं नाही, सगळीच इंद्रिय काय होतात, विकल होतात. कारण ह्या सगळ्या पदार्थांना त्या चलनवलन करायचं असेल तर चलनवलनाला मन असो, बुद्धी असो, संकल्पशक्ती किंवा निश्चयात्मिका शक्ती किंवा इंद्रियांना आपापल्या विषयाचं ग्रहण करायचं असेल, तर अंतःकरणवृत्तीसुद्धा बाहेर जायची असेल विषयापर्यंत, त्याला प्राणाचं साह्य पाहिजे की नाही? प्राणाचं साह्य पाहिजे. पण प्राणाचं प्राणत्व कोणावर अवलंबून आहे? अग्नीवर अवलंबून आहे. म्हणून म्हणतात की ज्ञानाशी अग्नीमुळं आपल्या बुद्धीला ग्रहण करणारी जी बुद्धीच्या ठिकाणी ज्ञानशक्ती आहे, त्याला बळ कोणाचं आहे? अग्नीचं आहे. अग्नी हा त्याचं मूळ आहे. तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण आथी. आणि असा जो अग्नी आहे ना, त्या अग्नीचं प्रयाणी म्हणजे मरणकालाच्या वेळेला ज्यांनी आयुष्यभर भगवत चिंतन केलेलं आहे आणि त्याला त्या अग्नीचं संपूर्ण बळ किंवा पाठिंबा, साह्य त्याला असतं असं माऊली सांगतात. आणि मग पुढचा श्लोक जो आहे तो सांगतात. इथं का म्हणतात, ते पुढच्या श्लोकाचा अवतरण आहे. त्या एकाला बळ मिळत नाही आणि एकाला बळ मिळतं, आणि ज्याला बळ मिळतं तर त्या पुरुषाची सगळे इंद्रिय वर्ग, मन, बुद्धी हे काय राहतात, टवटवीत राहतात. आणि मरणाच्या वेळेलाही त्याला स्मृतिशक्ती राहते, बुद्धीच्या ठिकाणी ज्ञानग्रहणाची योग्यता राहते. आणि तो मग त्याचा प्रवास अग्नी देवतेच्या साह्याने हळूहळू ब्रह्मलोकापर्यंत तो कसा जातो. मागे सांगितलं, ते माझे परम आणि साचो कारे निजधाम, हे आतुवट तुझं वर्म दाविजत असे. तो कसा जातो हे त्याला परमात्मा आता अर्जुनाला सांगत आहेत की असा जो महात्मा आहे त्याची इंद्रिय टवटवीत राहिली आणि तो आता ब्रह्मलोकाला जाण्याला निघाला. त्याचा जीवात्मा हा तो ब्रह्मलोकाच्या दिशेने निघाला आणि त्याचं शरीराची स्थिती ही सुस्थिती, मन, बुद्धी हे सुस्थितीत असतानाच त्याचा प्रवास सुरू झाला. त्याचं मूळ कारण काय आहे, तर त्याला अग्नीचं साह्य आहे. आणि ही अग्निदेवता आता त्याच्या प्रवासाला सुरुवात करते. कसं तो प्रवास आहे हे या श्लोकामध्ये सांगतात. अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः. अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासाद् तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः. अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः. अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासाद् तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः. आता त्याचा काल सांगतात. ज्या कालात तो अनावृत्तीला प्राप्त होतो, येत नाही, तो काल कसा आहे ते सांगतात. मग आपल्याला काय वाटतं, आता तम कालम वक्ष्यामि, काल सांगतील की नाही, पण काल सांगत नाही. पहिल्यांदा सांगतात अग्निही, ज्योतिही, आणि मग तिसऱ्यांदा आहापासून, कालापासून काय होते, सुरुवात होते. बघा आता, अग्निही, ज्योतिही, आहाः, शुक्लाः, षण्मासाः उत्तरायणं तत्र प्रयाताः ब्रह्मविदाः जनाः ब्रह्म गच्छन्ति. अग्निही म्हणजे अग्नी नावाची देवता, नंतर ज्योतिही, ज्योती नावाची असणारी देवता. या ठिकाणी आहाः म्हणजे दिवसाची असणारी अभिमानी देवता.
शुक्लाहा म्हणजे शुक्ल पक्षाची असणारी अभिमानी देवता, षण्मासाहा उत्तरायणम आणि उत्तरायणाचे जी 6 महिने आहेत त्या 6 महिन्याची असणारी उत्तरायणाची देवता, कालाभिमानी देवता, आणि तत्र प्रयातः आणि ह्या देवतांच्या कालामध्ये ज्यांनी प्रयातः म्हणजे मरण पावले, शरीर सोडलं, असे ब्रह्मविदाहा जनाहा, असे ब्रह्मविदाहा म्हणजे ब्रह्माला जाणणारे असे लोक, असा अर्थ होतो इथं. परंतु त्यांनी चिंतन केलं की या ठिकाणी ब्रह्मविदाहा आणि जनाहा, जनाहा पद सांगितलं, याच्यावरून ब्रह्मवेद ब्रह्माला जाणणारे म्हणजे ब्रह्माचे उपासक असा अर्थ घ्यावा लागेल. कारण जन शब्द जो आहे तर जन म्हणजे जायते इति जनहा, जायन्ते इति जनहा ना, जे उत्पन्न होतात. मग उत्पन्न कोण होतं? ब्रह्मवेत्ते उत्पन्न होतात का ब्रह्मवेत्ते ज्ञान समकालात मुक्त होतात? मग इथं जर ज्ञानी अर्थ घेतला तर जनाहा असं म्हणणार नाहीत परमात्मा, म्हणजे याचा अर्थ ब्रह्मवेत्ता म्हणजे काय, त्या ठिकाणी ब्रह्माचा उपासक असाच त्याचा अर्थ घ्यायचा. म्हणून ते सांगतात की असे असणारे जे ब्रह्मविद म्हणजे ब्रह्माचे उपासक किंवा ब्रह्माचं ध्यान करणारे ब्रह्मगच्छन्ति, हे ब्रह्माला प्राप्त होतात. आता हा प्रवास सांगताना या तो काल आहे, काल आहे म्हणजे आपण सकाळी पाहिलं, आता पाहिलं कालाच्या अभिमानी देवता. तर त्या देवतेकडे जाता, ब्रह्मस्वरूपाकडं जात असता, ब्रह्मलोकाला जात असताना पहिल्यांदा अग्नी नावाची देवता, नंतर ज्योतिही नावाची देवता. म्हणजे अग्नी काय करते, अग्नी देवता जी आहे ती त्याला ज्योती देवतेकडे सुपूर्त करते, आणि नंतर ती ज्योती देवता जी आहे ती दिवसाच्या अभिमानी देवतेपर्यंत पोचवते. नंतर ती दिवसाची अभिमानी देवता त्याला कशाचं, मासाभिमानी पक्षाभिमानी देवतेकडं, म्हणजे 15 दिवसाचे जो काल आहे त्याची पक्षाभिमानी देवता त्याला मासाभिमानी देवतेकडे नेते. मासाभिमानी देवता त्याला आयन अभिमानी म्हणजे उत्तरायण अभिमानी देवतेकडे नेते, आणि अशा प्रकाराने तो त्या उत्तरायण अभिमानी देवतेकडं जाऊन पुढचाही त्याचा काय आहे का ते श्लोक काय लक्षात, किंवा याच्यामध्ये ते कोणत्या विद्युत लोकात जातो, हे सगळं पुढचं एकापेक्षा एक असे लोक सांगितले, आणि शेवटी तो ब्रह्मलोकाला प्राप्त होतो असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तर ब्रह्मविदाहा म्हणजे ब्रह्माची उपासना करणारे ब्रह्मगच्छन्ति, इथं ब्रह्मगच्छन्ति म्हणजे ब्रह्मलोकाला प्राप्त होतात असं सांगतात. आणि ब्रह्मलोकाला प्राप्त झाले की ते शेवटी काय होतात, ब्रह्मसल्लीन प्राणाः एव ते ब्रह्ममयाः ब्रह्मभूतः एव ते, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्यांचे प्राण जेव्हा विलीन होतात कल्पांताच्या वेळेला तेव्हा ते मुक्त होतात, म्हणजे त्यावेळेला ते विदेह कैवल्याला किंवा ब्रह्मस्वरूपाशी समरस किंवा एकरूप होतात, अशा प्रकारचं सांगितलं. आता याविषयी माऊली सांगतात, आत अग्निज्योतीचा प्रकाशो बाहेरी शुक्ल पक्षू परी दिवसो आणि सामासान माझी मासू उत्तरायण. तर म्हणतात इथं पेन आहे का, आत अग्निज्योतीचा प्रकाशो बाहेरी शुक्ल पक्षू परी दिवसो आणि परी एक वरी परी दिवसो आणि सामासान माझी मासू उत्तरायण. त्याच्या आतमध्ये अग्नीचा म्हणजे कोणत्या, त्याचा जठराग्नी त्याला काय म्हणतात, जठरामध्ये असणं आपण म्हणतो ना पचाम्यन्नम चतुर्विधम, जोपर्यंत हे जे काय चोष्य लेह्य भोज्य आणि पेय हे सगळे जे अन्न आहे त्या अन्नाचं पचन ज्या जठरा ठिकाणी होतं, तर जठरामध्ये अग्नी अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम असं त्याचं वर्णन पुढं 15व्या अध्यायामध्ये येणार आहे. तर तसं सांगतात याच्यामध्ये जठराग्नी काय आहे, प्रदीप्त आहे, आणि
अग्नी ज्योतीचा प्रकाश हो. ज्योती शब्दात बऱ्याच संस्कृत टीकेमध्येही आणि दुसऱ्याही लोकांनी लिहिलेलं आहे की अग्नी ज्योती आहे ना, ही एकच देवता आहे असं मानलेलं आहे. काही ठिकाणी अग्नी आणि ज्योती ह्या दोन देवता आहेत असं मानलं. म्हणजे अगोदर अग्नी, ती अग्नी देवता कुठं ज्योती देवतेपर्यंत नेते. आणि इथं माऊलीने लिहिलं आतू काय अग्निज्योतीचा प्रकाश हो. त्या ठिकाणी आतमध्ये अग्निज्योतीचा प्रकाश आहे. म्हणजे ही जठराग्नी आहे. जठराच्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित आहे. आणि ज्योतीचा प्रकाश म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी प्रकाश आहे, म्हणजे ज्ञानग्रहणाची योग्यता आहे. याला म्हणतात की अग्निर्ज्योती ही. आणि ह्या अग्निज्योतीचा प्रकाश आणि बाहेरी शुक्ल पक्ष परी दिवसो. आणि बाहेर काय आहे, इथं काय सांगितलं की ह्या देवता नेतात असं नाही वर्णन केलेलं. आतमध्ये बुद्धिग्रहणाची योग्यता आहे आणि जठराग्नी त्याचा काय आरोग्य संपन्नता त्याला प्रदान करणारा असा जठराग्नी व्यवस्थित आहे त्याचा. आणि बाहेरी शुक्ल हे झालं आतमध्ये, हे त्याच्या शरीरामध्ये ह्या घटना आहेत. आणि बाहेरी शुक्ल पक्ष परी दिवस हो. अर्थ लागतो ना, बाहेर काय आहे, शुक्ल पक्ष आहे आणि शुक्ल पक्षाचा काय आहे, दिवस आहे. हां याच्यात परी आहे, त्याच्यात काय आहे, बाहेरी परी बाहेरी शुक्ल पक्ष असा पाठ आहे का? हां, तर ठीक आहे. मला थोडी शंका होती म्हणूनच तिथं हे केलं, पण तरी आणखीन हे पाहिजे. आणि दिवस आणखीन ज्ञानेश्वरींमध्ये पाठ आहे का? हा खंदारकर महाराज शुक्ल पक्ष आणि दिवस होय. हा वाटतो तो पाठ चांगला. नाही त्यात का शंका, पाठ तर आहे पण पाठभेद लिहिला नाही आपण म्हणून पाठभेद आणि केला तरी लागतो चांगला पाठ. परीपेक्षाही नाही का, परीपेक्षाही आणि पाठभेद चांगला लागतो. तरी या ठिकाणी आत अग्नीचा ज्योत आहे म्हणजे आतमध्ये त्याचा जठराग्नी प्रदीप्त स्वरूपाचा आहे. आणि त्याच्या ठिकाणी ज्योती म्हणजे प्रकाश, म्हणजे बुद्धीमध्ये प्रकाश म्हणजे ज्ञानग्रहणाची योग्यता आहे. आणि बाहेर जर पाहिलं तर बाहेर म्हणजे हा बाहेरचा जो ज्याच्यात आपण बाहेरून काळाची मोजणी किंवा गणना करतो, त्यामध्ये काय म्हणतो, आता शुक्ल पक्ष आहे का, शुक्ल पक्षातला कोणता दिवस आहे किंवा दिवस आहे, हा दिवस अमक्या शुक्ल पक्षातला आहे. तर याला कोणता प्राप्त झाला आहे, मरणाच्या वेळेला शुक्ल पक्ष आहे आणि दिवस आहे. आणि सामासामाजी मासू उत्तरायण, आणि 6 महिन्यामधलं उत्तरायण आहे. म्हणजे एवढ्या गोष्टी साधलेल्या आहेत. एक उत्तरायणाचा काल आहे, त्या उत्तरायणामध्ये पुन्हा शुक्ल पक्ष आहे आणि त्याच्यामध्ये दिवसाचा काल आहे असं सांगितलं. आयशिया समयोगाची निवृत्ती लाभोनी जे देह ठेविते ते परब्रह्मची होती ब्रह्मविद. सकाळी एक आपण चिंतन केलं होतं बघा की या ठिकाणी तुम्ही म्हणाल की इथं फक्त कालाभिमानी देवता आहे आणि काल नाहीच आहे असं नाही. म्हणजे केवळ कालाभिमानी देवता एवढाच अर्थ आहे, कालाचा काहीच संबंध नाही असं नाही. कालाचा पण संबंध आहे, पण इथं जे हा जो प्रवास होतो ह्या प्रवासामध्ये बाहेर जो स्थूलमानाने असणारा जो उत्तरायणाचा काल वगैरे तोच काल हा याच्यातला प्रमुख अर्थ नाही, मुख्य अर्थ नाही. कारण का तो अर्थ केला, कारण का तर दुसऱ्या दक्षिणायनामध्ये रात्रीमध्ये किंवा कृष्ण पक्षामध्ये सुद्धा जर एखाद्याचा मृत्यू झाला तर तो मृत्यूचा तो पुरुष जो आहे तो ब्रह्मलोकाला जातो की नाही हा प्रश्न आहे. तर त्याच्यासाठी हे कालाभिमानी देवता मानलेले आहेत. आणि या कालाभिमानी देवतांना असं आहे की त्या देवता हे जे 2 मार्ग आहे ते आपापले कार्य करत राहतात.
जरी रात्रीच्या वेळेला तुम्हाला फक्त रात्रीचीच अभिमानी देवता तिथं आहे ते आणि तेवढाच मार्ग आहे असं नाही, त्यावेळेलाही दिवसाची अभिमानी देवता तिथं आहे, उत्तरायणाची अभिमानी देवता आहे, त्याचबरोबर दक्षिणायनाची अभिमानी देवता आहे. त्यामुळे जरी त्यांनी त्या काळात देह ठेवला तरी त्यांचा प्रवास जो आहे तो ब्रह्मलोकापर्यंत होतो असंच मान्य करावं लागतं, आहे की नाही. केवळ स्थूल मानाने बाहेरचा असणारा काळ त्याच्यापेक्षा सूक्ष्म असणारी जी कालाभिमानी देवता आहे ती देवता त्याला सहाय्य करत असते हे सांगायचं. पण बाहेरचा काळ भीष्मादिकांच्या निर्याणामध्ये बाहेरचा काळ स्थूल मानाने सांगितलेला आहे असंच मानावं लागेल ना. तर सांगतात आयशिया समयोगाची निवृत्ती लावणी, अशा प्रकारचं की आतमध्ये अग्निज्योतीचा प्रकाश आहे, बाहेर उत्तरायण शुक्ल पक्ष आणि दिवसाची वेळ आहे आणि आयशिया समयोगाची, अशा प्रकारे सगळ्यांचा समान प्रकारचा योग म्हणजे प्राप्ती झालेली आहे. आणि हे निवृत्ती लावणी खऱ्या अर्थाने सगळं त्याला प्राप्त झालं आणि मग जे देह ठेविती आणि या अशा पावनकालामध्ये देह ठेवतात ते परब्रह्मची होती ब्रह्मविद. त्या ठिकाणी ते ब्रह्मवेत्ते काय होतात, परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतात. ब्रह्मवेत्ते म्हणजे याचा अर्थ काय दिला, ब्रह्माचे उपासक या ठिकाणी त्या परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतात असं सांगितलं. अवधारिगा धनुर्धरा येथवरिगा सामर्थ्य या अवसरा, देवीचे हा उजू मार्ग स्वपुरा यावया पै. अर्जुना तू अवधारी असं लक्ष ठेव की येथवरी या अवसरा सामर्थ्य, या कालाला इतकं मोठं सामर्थ्य आहे की हा स्वपुरा यावया उजू मार्ग, आपल्या स्वपुरा म्हणजे आपल्या ब्रह्मपुरामध्ये यायचा असेल तर हा सर्वात सोपा मार्ग आहे. कोणता मार्ग, स्वपुरा म्हणजे ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखिजे तोंड विटाळाचे, असा जर ह्या स्वरूपापर्यंत यायचा असेल तर हा मार्ग सर्वात काय आहे, चांगला मार्ग आहे, सरळ मार्ग आहे असं सांगतात. कोणता सरळ मार्ग आहे, कोणता मार्ग सरळ आहे, या काळात देह ठेवणं आणि प्रवास आपला गंतव्यस्थानापर्यंत करणं हा मार्ग सरळ आहे. मग हा मार्ग सरळ आहे म्हणजे बाह्य त्या काळात देह ठेवणं हा मार्ग सरळ आहे का, किंवा त्या मार्गाभिमानी देवतांचं साह्य होईल अशा रीतीनं अंतकालापर्यंत चिंतन ठेवलं असता हा मार्ग तुम्हाला सरळ ब्रह्मलोकापर्यंत घेऊन जातो. पण याचा अर्थ हा मार्ग नाही असे का, काळाची गणना आहे की नाही त्याच्यामध्ये, ज्या अर्थी काळाला इतकं महत्त्व दिलं की इथं काल शब्दाचा अर्थ आपण काय घेतला, कालोपहित परमात्मा असा जर घेतला असेल तर बरोबर ना, त्याही काळाचं महत्त्व आहे, कारण ती काल उपाधी रूपाने तो काळही त्या ठिकाणी मानलेला आहे म्हणून त्या ठिकाणी तोही काल आहे. पण मुख्य काय, कालाभिमानी देवता का त्याच्याहीपेक्षा मुख्य कालोपहित असणारा परमात्मा, का त्या कालोपहित परमात्म्याचंच आपण नित्य निरंतर चिंतन केलेलं आहे आणि त्याचंच आपल्याला साह्य होतं. त्याला त्या साह्यामध्ये ह्या ज्या त्याच्या अनुशासित असणाऱ्या देवता यांच्या साह्याने आपला प्रवास होतो असं म्हणायचं. हा म्हणून काळशुद्धी जरी देह ठेविती, हा म्हणजे काळशुद्धी म्हणजे जो काळ ह्या ज्या काळात ह्या देवतांचं आपल्याला साह्य होईल त्या काळामध्ये देह ठेवला असा त्याचा अर्थ करावा लागेल. काळ म्हणजे का बाह्य स्थूलमानाने असणारा हा काळ, ह्या काळात आणि त्याचा फारसा संबंध नाही. परंतु काल हा शब्द जो योजला तर काल, कारण काय आहे, भगवंतांनी सांगितलं की काळ ही माझी विभूती आहे, काल ही माझी आहे ना, काय कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो, ती एक आहे. आणि दुसरं 10व्या अध्यायामध्ये काल ही माझी विभूती असं आहे का, कालो कलयतामहम असलेलं, सगळ्यांची गणना करण्यामध्ये काळ नावाची माझी विभूती आहे. त्यामध्ये विभूती रूपाने घेतलं तर हा काळ नाही का, हा जो सांगितलेला दिवसाचा शुक्ल पक्षाचा आणि उत्तरायणाचा काल ही परमात्म्याची विभूती नाही का, ही पण विभूती आहेच. म्हणून महेश्वरानंदाने लिहिलं त्याच्यामध्ये काल हा अर्थ काल हा जो शब्द आहे तर तो कालाचाही वाचक तर आहेच आहे, परंतु प्रमुखत्वाने तो कशाचा अर्थ आहे,
देवताभिमानी कालाभिमानी देवतेंचा वाचक आहे. पण खरं जर पाहिला तर त्या ठिकाणी ह्या कालाभिमानी देवता कशाला सांगितल्या, तर तो परमात्म्याच्या अनुशासनामध्ये सृष्टिक्रमामध्ये ह्या देवता जे आहेत ते त्या मुमुक्षूला काय करत असतात, सहाय्य करत असतात. म्हणून त्याचा प्रवास कसा आहे, यत्र काले त्वनावृत्ती मावृत्तींचैव योगिना प्रयाता यांती तम कालम वक्ष्यामी भरतर्षभ म्हणून सांगितलेलं आहे. आता इथे सांगतात की हा प्रवास कसा आहे. येथ अग्नी हे पहिले पायतरे, ज्योतिर्मय हे दुसरे, दिवस जाणे तिसरे आणि चौथे शुक्ल पक्ष. आता हा प्रवासाला निघाला, मोक्षाला निघण्याकरता सरळ वाटेमध्ये पहिली पायरी कोणती, अग्नी हे पहिले पायतरे. या ठिकाणी अग्नी ही पहिली पायरी आहे, ज्योतिर्मय हे दुसरे आणि ज्योतिर्मय ही दुसरी पायरी आहे. म्हणजे पहिली अग्निदेवता जी आहे ती तुम्हाला कुठपर्यंत नेते, ज्योतिर्देवतेपर्यंत नेते. आणि दिवस जाणं तिसरे आणि ते ज्योतिदेवता कुठं नेते, तिसऱ्या पायरीपर्यंत. म्हणजे कोणती, दिवस, म्हणजे दिवस अभिमानी देवता. आणि चौथे शुक्ल पक्ष आणि ती तुम्हाला कुठपर्यंत नेते देवता, चौथ्या पायरीपर्यंत. म्हणजे कोणता, शुक्ल पक्षापर्यंत. आणि सामास उत्तरायण ते वरची लगा सोपान, येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी म्हणतात. पुढचा प्रवास काय आहे, 6 मास उत्तरायण, उत्तरायणाचे असणारे मार्गशीर्षापासून फाल्गुनपर्यंत ना, हे जे 6 महिने आहेत. तर हे 6 महिने उत्तरायण ते वरची लगा सोपान. एकदा तुम्ही कोणत्या उत्तरायणाच्या देवतेकडे गेला की तीच काय आहे, सर्वात वरची पायरी आहे. म्हणजे ध्यानयोगी, हे ध्यानयोगाचं साधन करणारा अशा साधनाने तो या मोक्ष ब्रह्मलोकापर्यंत पोचतो. आणि सायुज्य सिद्धी सदन पावती योगी. आणि त्या ब्रह्मलोकाला गेला का ते काय होतात, सायुज्य सिद्धी म्हणजे परमात्म्याशी ऐक्य, आणि त्या ऐक्य परमात्म्याशी ऐक्यरूप सिद्धी म्हणजे मोक्ष, त्या मोक्षाला ते प्राप्त होतात. तिथं सुद्धा म्हणतात मोक्षाला प्राप्त होतात. म्हणजे मध्ये तुम्हाला वाटलं की गेल्याबरोबर प्राप्त होतात का, कल्पांताच्या वेळेला प्राप्त होतात, कल्पांताच्या वेळेलाच ते त्याला प्राप्त होतात, पण निश्चित प्राप्त होतात. म्हणून सायुज्य सिद्धी सदन पावती म्हणजे प्राप्त होतात. कोण, हे योगी. योगी म्हणजे कोण, ध्यान योगी. हा उत्तम काळू जाणीजे, या ते आर्चरादी मार्गू म्हणिजे, आता आकाळू तोही सहजे सांगेन ऐक. आता म्हणतात इथं मात्र एक गोष्ट आहे, चांगली लक्षात घ्या की जर ह्या ओव्यांचा आपण सरळ अर्थ पाहिला, म्हणजे अन्वयानुरूप अर्थ पाहिला, तर या ठिकाणी जो स्थूल काळ आहे यालाच माऊलींनी अधिक महत्त्व दिल्यासारखं दिसतं. बरोबर आहे का. आणि बरेच आता विद्यापीठीय स्तरावर ते म्हणतात की इथं माऊलीने सरळ हा अर्थ केला आहे. आणि जे लोक संस्कृतच्या किंवा अनेक भाष्यांची टीका करणारे, शास्त्रार्थ करणारे, ते म्हणतात की माऊलीने हा अर्थ सांगितला नाही. परंतु हे जर आपण बारकाईनं पाहिलं तर या ठिकाणी माऊलींचा जो उद्दिष्ट आहे, तर या माऊलींचं उद्दिष्ट ह्या मार्गाचं फार बारकावं सांगण्यात नाही. ते मुळे माऊली पुढं सांगणार आहेत की या इतका वेळ वाट पाहायची आणि याच्या नादी लागण्यापेक्षा तुम्ही इथंच आणि आत्ताच मुक्त होऊन जा ना, हे सांगत असल्यामुळं ह्याचा बारकावा सांगितला नाही. तुम्हाला शास्त्रार्थ करायचा असेल, जो श्लोकात तुम्ही बारकावा करता तोच ओव्यामध्ये करा, म्हणजे झालं आहे की नाही. परंतु याचा अर्थ शास्त्रार्थाच्या पेक्षा काही वेगळं आणि स्थूलमानाने जिचा अर्थ केला आहे, सूक्ष्म अर्थ केला नाही जसा इतरांनी केला आहे. तर उपनिषद प्रमाणानं घेऊन याचा अर्थ माऊलीने तो केला नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही. हा उत्तम काळू जाणीजे, या ठिकाणी ह्या काळाला उत्तम काळ असं म्हणतात. आणि या ते आर्चरादी मार्ग म्हणजे, आणि यालाच आर्चरादी मार्ग असं म्हणतात. आर्ची म्हणजे अग्नी ना, म्हणजे आर्चिरा आदी, म्हणजे आर्ची म्हणजे अग्नी आहे आधी ज्याच्या, म्हणजे अग्नीपासून ज्याचा आरंभ होतो, असं याला आर्चरादी मार्ग म्हणतात. आणि हा मार्ग म्हणजे या काळात देहाचा परित्याग करणं, स्मृती परमात्म्याची ठेवून हा मार्ग जो आहे हा उत्तम काळ आहे असं जाणा. आणि अकाळू तोही सहजे सांगेन ऐक. आणि दुसरा जो आहे ना अकाळ आहे, म्हणजे एक काळ आहे तो प्रशस्त काळ आहे. ह्या ठिकाणी शुक्ल पक्ष, दिवस आणि उत्तरायणात देह त्याग करणं हा कोणता आहे, प्रशस्त काळ आहे, योग्य काळ आहे. आणि अकाळ म्हणजे अप्रशस्त काळ आहे. ह्या काळामध्ये देह ठेवला
तर त्या ठिकाणी त्या पुरुषाला ब्रह्मलोकाला जाता येत नाही. पण म्हणजे याचा अर्थ या काळाच्या, बरोबर ना, या काळाच्या अभिमानी देवतेचं साह्य घेणारा पुरुष, बरोबर ना, त्यालाही देवतेचं साह्य असतं. त्या घेणारा जो पुरुष आहे तो ब्रह्मलोकाला न जाता तो कोणत्याही चंद्रलोकापर्यंत जातो आणि पुन्हा तो परत येतो. म्हणून याला कोणता काळ म्हणतात? अकाळ असं म्हणतात किंवा अप्रशस्त काळ आहे असं म्हणतात. कारण पुढच्या श्लोकामध्ये ते वर्णन आहे. धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम संज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.